का? आता कोणी बडबड करणार नाही. सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकायचं. 10 मिनिटात आपला कार्यक्रम आपण संपवणार आहोत. ठीक आहे. आता सगळ्यांनी हाताची घडी घाला. या ठिकाणी सन्माननीय व्यासपीठ गावातील सरपंच, उपसरपंच असतील, मार्केट कमिटी संचालक असतील, मी कोणाचा नामोल्लेख घेत नाही, परंतु सामाजिक राजकीय पदाधिकारी तसेच या गावातील आपले सर्व जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद तसे आदर्श माध्यमिक विद्यालयाचेच माझे गुरुवर्य मॅडम गर्जे मॅडम मदने सर याही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी मला घडवलं म्हणूनच मी आज तुमच्यापुढे या व्यासपीठावरती बोलत आहेत. तसेच माझ्या काळातील आदर्श आपल्या शाळेतील शिक्षक वर्ग नाहीत, परंतु ह्याच शाळेत शिकलेला विद्यार्थी म्हणून मी तुमच्यापुढे आज बोलत आहे. त्यामुळे असं कोणी समजू नका की आपण इंग्लिश मिडियमला शिकल्यानंतर आपण खूप मोठे अधिकारी होतो, असं काही नाही आहे. एक ज्वलंत उदाहरण आहे. तसेच खूप काही उदाहरणं अशी आहेत की इंग्लिश मिडियमची शाळेपेक्षा मराठी शाळेतील विद्यार्थी हे खूप मोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. आज आपण स्वामी विवेकानंद सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवंतांचा गुणगौरव सन्मान सोहळा यावर्षी आपण साजरा करत आहोत. त्या माध्यमातून आपण जवळपास 70 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी साजरा केला आहे. त्या सत्कार समारंभामध्ये आपण विद्यार्थ्यांना शालेय भेटीमध्ये आमचं ठरलं होतं की जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थी आले त्यांना पैशाच्या स्वरूपामध्ये आपण काहीतरी दिलं पाहिजे. परंतु आमचे जे कमिटी आहे किंवा जे आपल्या गावातील तरुण मंडळ आहे यांनी काल सुचवलं की आपण विद्यार्थ्यांना पैशाच्या स्वरूपात देण्यापेक्षा त्यांना कधी शालेय शिक्षण स्वरूपाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण बॅग ज्या आहेत त्या स्कूल बॅग देण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून तसा निर्णय घेऊन आपण त्यांना त्या स्कूल बॅग दिल्या आहेत. तसंच बाकी शांतबाज सगळे तुम्हाला 1 तास बसायचं आहे का? मग 10 मिनटं सांगितलं ना, मग सगळ्यांनी शांत बसायचं आहे. तसंच वृक्षारोपण संवर्धन करणं हे सुद्धा आज काळाची गरज आहे. हेच एक समोरील आव्हान लक्षात घेऊन आपण विद्यार्थ्यांना आंबा रोपटे देण्याचं ठरवलं आणि ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं आता? हे आंबा रोपट्या आपल्या गावाचा विकास करण्यासाठी, गावाचं वृक्षारोपण भविष्यात पर्यावरण संवर्धन करण्यासाठी काय करायचं? तुम्ही हे रोपटं काय करायचंय? लावायचंय. ठीक आहे. आणि त्याचं काय करायचं? पुढं काय करायचंय? काय करणार पुढं आपण त्याचं रोपटं लावल्यानंतर? जतन करायचंय.